आता किती लोकांचं शौक असतंय कुत्रं पाळणं, मांजर पाळणं, पोपट पाळणं, काय लव्हबर्ड्स पाळतात बघतोय मी. पण माझ्या या सानिध्यामध्ये काहीही पाळायला मी माझ्या मुलांना देत नाही. कारण मी एका ठिकाणी नसतो, सारखं प्रवासात असतो. त्यावेळेला त्यांचं खाणं, पिणं, त्यांना दुखतंय, रुखतंय हे पाहायला पण माणूस तिथे काळजी घेणारा असलं पाहिजे आणि काळजी न घेण्यामुळे पाळायचं नाही, हे माझं सक्त मनाई आहे. लांबून बघा, त्याला खायला द्या, हे ठीक आहे. पण इथे काही लोकांचं मी बघतोय, इथे कुत्रं आवडलं, त्याला खाज लागली किंवा त्याला ट्यूमर झालं तर जाऊन रोडवर सोडून येतात. ते मांजर स्वतः भाड्याने राहतात आणि दुसऱ्यांना त्रास होईल तर मांजर आणून पाळतात. नंतर जड झालं ते मांजर सोडायला लागतंय. त्यांची पिल्लापासून आईला तोडावं लागतं. म्हणजे ते पापकर्म आहे. ते पापकर्म तुम्हालाच भोगायला लागतंय. प्रत्येक जन्मात येऊन तुम्हाला भोगायला लागतंय. आणि एक कुत्रा असू दे, मांजर असू दे, तुम्ही सोडता ना त्यावेळेला तुमचं सुद्धा तसं घर सुटतंय, विकलं जातं. तुम्ही सुद्धा घरातून बेघर होता. कारण ते एवढे दिवस छप्परच्या खाली होतं. त्याला ऊन, पाऊस, हिवाळ्यापासून रक्षण होतं. तो घरात होता आणि अचानक तुम्ही जाऊन सोडून येता ना, त्याचा शाप, त्याची बददुआ, त्याची हाय हे तुम्हाला 100% लागतं. म्हणून विचार करून प्राणी पाळा. विचार ना करता प्राणी अजिबात पाळू नका. प्राणी पाळताना असा विचार करा, आमची मुलंच आहेत ते. आमच्या मुलांना जसं खाणं पिणं लागतं, कपडे लागतात, त्यांचं सुद्धा तसंच देखरेख करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही प्राणी पाळा, नाहीतर अजिबात पाळू नका.